नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील ऐक्यस्थल पाहणार आहोत. विषयानंद कनिका निस्पृहो निर्मलाशया शिवानंद महासिंधू मज्जनाद ऐक्यमुच्यते. जो शरण विषय सुखाला तुच्छ मानून ज्याचे मन निस्पृह व निष्पाप झालेले आहे, जो शिवानंदाच्या महासागरामध्ये बुडालेला असतो, त्याच्या त्या स्थितीला ऐक्यस्थल असे संबोधले आहे. ज्याचे आणवमल, मायामल व कार्मिक मल असे तीनही मल नष्ट होऊन जो परिशुद्ध झालेला असतो, ज्याचे मन निष्पाप झालेले असते, तो शिवोहम इति भावेन निरूढो हि शिवैक्यताम. तो सद्भक्त शिवोहम भावनेने शिवलिंगाशी ऐक्य पावल्याचे निरंतर चिंतन करतो, त्या शरणास ऐक्यस्थिती प्राप्त होते. सच्चिदानंदरूपी भगवान शिवाशी ऐक्य पावलेल्या शरणाच्या दृष्टीला मायेनं निर्माण झालेले हे जगताचे स्वरूप, त्याचे वैभव दिसत नसून त्याला संपूर्ण विश्व हे शिवमय दिसते. म्हणून शिवैक्य अवस्थेत माया निर्मित सर्व प्रपंच हा नष्ट झालेला असतो. मायेच्या प्रभावाने जीव शिव यांच्यात जो भेद असतो, तो त्या ऐक्यस्थितीमध्ये नष्ट झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे या ऐक्यस्थितीमध्ये जीव आणि शिव हे एक रूपच असतात. भेदबुद्धी समुत्पन्न महासंसार सागरम अद्वैत बुद्धी पोतेन समुत्तरती देशिकः. भेदबुद्धीतून उत्पन्न झालेला संसाररूपी हा सागर ऐक्यस्थिती प्राप्त झालेला देशिक अद्वैत बुद्धिरूपी नावेतून तरून जातो. अज्ञान अंधकाराने व्यापलेली आणि मदनरूप राक्षसाची शक्ती वाढवणारी संसाररूपी ही रात्र अद्वैत ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशामुळे दूर होते किंवा तिचा अंधकार नष्ट होतो. म्हणजेच शिवयोग्यांना घोर संसारातील ही जी मोठी मोठी संकट आहेत, ती अद्वैत भावनेने दूर करण्याचा उपाय प्राप्त झालेला असतो किंवा त्यांचे सगळे जे संकट आहेत ते अद्वैत भावनेने दूर होतात. चित्तवृत्ती समालीन जगतः शिवयोगिनः शिवानंद परिस्फूर्ती मुक्तिरित्यभिधीयते. एका क्षणाच्या अद्वैत भावनेपासून उत्पन्न झालेले जे सुख असते, ते विषय भोग्याला 1,000,000 वर्षातही लाभत नाही. ज्याच्या मनोवृत्तीत सर्व जगत सामावलेले आहे, त्या शिवयोग्याला शिवानंदाचे ते परिस्फुरण होते, त्यालाच मुक्ती अशी संज्ञा प्राप्त होते. अशा प्रकारे